नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केलंय. तुम्ही आम्हाला संधी म्हणजेच मते दिली तर आम्ही तुम्हाला म्हणजे सर्व बहिणींना 1,500 ऐवजी 3,000 दरमहा देऊ असे सांगितलंय. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या 1,500वर उत्तर म्हणून काँग्रेस 3,000 देणार आहे. याचा सुगावा लागल्यावर आता मुख्यमंत्री 3,000 द्यायला तयार आहे. आम्ही या फुकटेगिरी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामध्ये या स्तंभात टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अशा फुकटच्या रेवड्या वाटायला विरोध आहे हे अनेकदा त्यांनी स्पष्टपणे सांगितले. निवडणुकीच्या कालावधीत काहीही करा, कसेही करा, कितीही द्या असाच धडाका सुरू केला तर केवळ महाराष्ट्राचीच नाही तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी होऊन जाईल. हे अत्यंत जबाबदारीने आम्ही सांगतो आहोत. 1,500 रुपये दरमहा देण्यावर वर्षाचे 50,000 कोटी रुपये खर्च होत आहे. ही रक्कम दुप्पट केली तर हा आकडा 1,00,000 कोटींवर जाईल. नक्की आकडा थोडाफार कमी जास्त असू शकतो. म्हणजे महाराष्ट्र राज्याचा एकूण उत्पन्नापैकी 20% रक्कम या योजनेवर खर्च होणार आहे. आधी शिलकीत असणारे आपले राज्य आता कर्जबाजारी झाले आहे. जीडीपीच्या इतके टक्के कर्ज घेता येते या आकडेवारीच्या भ्रमात किंवा या कर्जाच्या आनंदात आपले राज्य करते, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, योजना जाहीर करतात आणि त्यानंतर निवडणूक झाली रे झाली की सगळे गोत्यात येतात. ज्या मध्य प्रदेशने आपली अर्थव्यवस्था अत्यंत कमकुवत असताना ही योजना जाहीर केली आणि भरघोस यश मिळवले, पण आता हीच योजना त्याच राज्याच्या उरावर बसलेली दिसते. मध्य प्रदेशच्या नव्या सरकारला ही योजना किती दिवस चालवता येईल हे त्यांनाच ठाऊक. त्या मानाने आपले महाराष्ट्र राज्य श्रीमंत आहे. राज्य श्रीमंत आहे म्हणजे त्या राज्याचा खर्चही श्रीमंतासारखाच आहे. पुढील निवडणूक जिंकण्यासाठी एनडीए आणि इंडिया या दोघांनी घोषणांचा पाऊस पाडणे सुरू केले आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या किंवा अर्थमंत्र्यांच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या 1,500 रुपयांच्या योजनेला या स्तंभातून समर्थन दिले होते. पण आता एकावर एक वक्तव्य करून महाराष्ट्राचे अर्थकारण राजकारणाच्या जबड्यात जात असेल तर उद्या काय होईल ते एका जुन्या प्रसंगातून आम्हाला सांगावे लागते. हनुमंताला सीतामाईला शोधण्यासाठी जेव्हा श्रीलंकेला जायचे होते तेव्हा शिरसाच्या विशाल जबड्यात हनुमंताला प्रवेश करण्याकरता स्वतःचा आकार 100% वाढवावा लागला. पण तरीही तो जबडा पुन्हा मोठा होत होता. तेव्हा हनुमंताने स्वतःचा आकार लहान करून शिरसाच्या जबड्यात प्रवेश केला आणि नंतर शिताफीने त्या मुखातून हनुमंत बाहेर पडले. असाच काहीचा प्रकार उद्या सत्तेवर कोणीही येईल त्याला करावा लागणार आहे हे आजच लिहून ठेवा. यापूर्वी सत्तेवर येण्यासाठी सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मोफत विजेचे आश्वासन देण्यात आले होते. ते आताही दिले आहे. पण तेव्हा निवडणूक झाल्यावर विलासराव देशमुख यांनी मोफत वीज घोषणा बासनात बांधून ठेवली. फुकटेगिरीचे हे लचाण दरवर्षी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या स्वरूपात वाढत आहे. दरमहा काय काय फुकट मिळेल हे शोधत राहणाऱ्या आपल्या नागरिकांना इतर कोणतेही काम करायची गरज नाही असे वाटले तर या उद्योगी महाराष्ट्रातील उद्या निरुद्योगी होणाऱ्या लोकांची संख्या कोणता पराक्रम करेल आणि त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करण्याची दूरदृष्टी कोणीच कसे दाखवत नाही हा आमचा सवाल आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आपल्याला निवडणुकीत कदाचित फटका बसेल हे माहीत असूनही मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून स्वतःची सत्ता जाऊ दिली. महाराष्ट्राच्या भल्यासाठी तरी आपले आजचे आणि भावी राज्यकर्ते या योजनांना कुठेतरी थांबवतील का की आमच्या सर्वच राजकारण्यांनी शिस्तबद्ध महाराष्ट्राचा बट्ट्या बोळ करायचे ठरवले आहे हेच आम्हाला कळत नाही. फुकटेगिरीच्या किती योजना आहेत याचा विचार केला तर आपले डोळे पांढरे होतील. पुणे एकेकाळी महाराष्ट्र राज्याने रोजगार हमी योजनेचा कायदा करून ती अंमलात आणली. म्हणजेच तुम्हाला काम नसेल तर सरकार काम देईल आणि मजुरीही देईल असे हे सूत्र होते. पण आता आपण जनतेला ज्या मोहजाळात अडकवतो आहोत त्याचे परिणाम भविष्यात काय होतील याचा विचार केला तर विचारी माणसाचे डोके गरगरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे विचार करणाऱ्या लोकांनो विचाराला रजा द्या आणि प्रचाराला सुरुवात करा. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.